नमस्कार, चारुदत्त आपटे ऑनलाईन अकाउंटिंग क्लासमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अकाउंटन्सी भाग 1 तुम्ही बघितला असेल, तर आता हा अकाउंटन्सीवरतीच भाग 2. जसं मी आधीच्या आपल्या लेक्चरमध्ये सांगितलं की अकाउंटन्सी टॉपिक मोठा आहे, त्याच्यामुळे आपण तो 2 भागामध्ये एकच टॉपिक पण आपण तो 2 भागामध्ये कव्हर करतोय. तर आता एखाद वेळा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पण आला असेल की आपण अकाउंटन्सीवरती हे सगळे लेक्चर्स आहेत, पण अजून डेबिट क्रेडिटबद्दल किंवा अकाउंटिंगचे जे 3 ॲक्च्युली नियम आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, त्या अकाउंटबद्दल अजून आपण काहीच बोलत नाही होत आणि हे आता आपलं 4थं लेक्चर आहे अकाउंटिंगवरती. मेन जो डेबिट क्रेडिटचा भाग आहे तो सोडून आपण हे का बोलतोय, याच्यावरती आपण जास्त का भर देतोय, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एक मी तुम्हाला उदाहरण देतो, म्हणजे ती गोष्ट आपल्याला नक्की समजेल. आपल्याला समजा एखाद्या अननोन ठिकाणी जायचं असेल, समजा लेह लडाखला आपल्याला जायचं असेल आणि आपण महाराष्ट्रातनं तिकडे जाणार असू, तर आपण सुरुवातीला काय करतो, सुरुवातीला आपण लेह लडाखची माहिती घेतो. तिकडे आपण कसं पोचू शकतो, ट्रेननी आपल्याला जर का जायचं असेल तर आपण कसं जाऊ शकतो, ट्रेन कम बस असं असेल तर आपण कसं जाऊ शकतो, फ्लाईटनी जायचं असेल तर कसं जाऊ शकतो, किंवा मनालीवरनं बाय रोड एखादं व्हेकल हायर करून जायचं असेल तर आपण कसं जाऊ शकतो, तिकडचं टेम्परेचर म्हणजे हवामान कसं आहे, तिकडे आपल्याला खायला काय मिळेल, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो आधी आणि मग त्याच्यानंतर आपण आपली लेह लडाखची ट्रिप फायनल करतो. आणि ज्या वेळेला आपण तिथे पोहोचतो त्यावेळेला आपल्याला ऑलरेडी असं वाटतं की अरे हे तर आपल्याला माहितीच होतं, ही कन्सेप्ट तर आपल्याला माहितीच होती, हे प्रिन्सिपल तर आपल्याला माहितीच होतं, हे असं होणार आहे हे आपल्याला आधी माहितीच होतं. आणि मग लेह लडाखचा आपला प्रवास जो अननोन ठिकाणचा असतो तो सुखकर होतो म्हणण्यापेक्षा तो सोपा होतो. तसंच अकाउंटिंगचं आहे. मला असं वाटतं की डायरेक्टली डेबिट क्रेडिट असेल किंवा पर्सनल, रिअल, नॉमिनल अकाउंट, अकाउंटिंग एंट्री यांच्यापर्यंत जायच्या आधी आत्तापर्यंत आपण जे बघितलं, मग ते पहिला भाग आपला जो होता तो इंट्रोडक्शनचा होता, त्याच्यानंतरचा जो आपला भाग होता दुसरा तो बुककीपिंगवरती होता, आणि आता तिसरा आणि चौथा भाग आपला जो अकाउंटिंगवरती आहे तो याच्यासाठी आहे की लेह लडाखमध्ये प्रवास करणं आपल्याला सोपं व्हावं, त्याच्यासाठीच हे पहिले 4 भाग जे आपले आहेत, जे पहिले 4 लेक्चर आहेत ते याच आपल्या पर्पजसाठी आणि याच उद्देशासाठी आहेत. तर चला आपल्या अकाउंटिंगचा भाग तिसरा ब, पहिल्या भागाला आपण म्हणलं होतं तिसरा भाग अ, तर आता तिसरा भाग ब याला आपण सुरुवात करू. अकाउंटिंग एंट्री ज्या असतात या आत्तापर्यंत आपल्या एक गोष्ट आता लक्षात आली असेल की जो आपला बिझनेस आहे, जो आपला जी आपली कन्सर्न आहे त्याच्यासाठी आपण अकाउंटिंग एंट्रीज करतो, कारण अनलेस देर इज अ ट्रान्झॅक्शन विच इज इक्विव्हॅलंट टू मनी ऑर मनीज वर्थ, ज्याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्ड आहेत, ज्याच्यामध्ये करन्सी इन्व्हॉल्ड आहे ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये, त्याच्यासाठीच आपण फक्त अकाउंटिंग एंट्री करू शकतो. आणि हे ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील तर आपला बिझनेस असणं आवश्यक आहे, आणि बिझनेस असणं आवश्यक असेल तर बिझनेससाठी कॅपिटल म्हणजे भांडवल हे असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण अकाउंटिंगमध्ये वेगवेगळ्या काही कन्सेप्ट्स आहेत, काही टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या टर्मिनॉलॉजी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा बिझनेस चालू करायचा असेल तर कॅपिटल लागतं. तर कॅपिटल म्हणजे काय, तर कॅपिटल इज द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू अ बिझनेस बाय ओनर इज कॉल्ड कॅपिटल. आता आपण बघितलं 21व्या शतकामध्ये आपण ह्याचा अनुभव घेतला, रादर 20व्या शतकापासूनच, की ओनर आणि बिझनेस सेपरेट झाले. तर त्या बिझनेसमध्ये ओनर जो असतो तो स्वतः सुरुवातीला पैसे टाकतो आणि त्यांनी जे पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात आपल्याच बिझनेसमध्ये त्याला कॅपिटल असं म्हणतात. कॅपिटलचा फॉर्म्युला पण आहे, म्हणजे नॉट ओन्ली त्यांनी जे पैसे गुंतवलेले आहेत दॅट इज कॅपिटल, बट कॅपिटल इज इक्वल टू टोटल ॲसेट्स मायनस टोटल लायबिलिटीज, जो बॅलन्स राहतो दॅट इज ऑल्सो नथिंग बट कॅपिटल, विच इज ॲक्च्युली इन्क्लुडिंग द कॅपिटल इन्फ्यूज बाय द ओनर. म्हणजे ओनरनी पहिलं जे कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं असतं ते सुद्धा त्याच्यामध्ये येतं. तर इट इज नथिंग बट कॅपिटल इज नथिंग बट इनिशियल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द बिझनेस ओनर अँड एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लायबिलिटीज. ठीक आहे, दिस इज कॉल्ड कॅपिटल. तर आता कॅपिटल आलं, बिझनेस आपला चालू झाला. असं होऊ शकतं 2 वर्ष 3 वर्षानंतर जो ओनर आहे त्या ओनरला
काही पैशाची आवश्यकता लागली तर तो बिझनेसमधनं पैसे काही काढू शकतो, त्याला म्हणतात ड्रॉइंग्स. तर ड्रॉइंग्स म्हणजे अमाऊंट ऑफ कॅश or value of goods or assets withdrawn from the business by the owner for personal use. या ड्रॉइंग्समध्ये एक गोष्ट जी आहे, जे बेसिक जे ड्रॉइंगचं प्रिन्सिपल आहे, म्हणजे अमाऊंट विड्रॉ करायचं, दॅट हॅज टू बी फॉर पर्सनल यूज. जो ओनर आहे तोच फक्त बिझनेसमधनं पैसा ड्रॉ करू शकतो आणि जे पैसे तो ड्रॉ करतो त्याला ड्रॉइंग्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल ओनर जो आहे त्या ओनरच्या मुलासाठी मेडिकलसाठी असेल किंवा इंजिनिअरिंगसाठी असेल, कॉलेजची फी भरायची आहे, फी आजकाल भरपूर जास्त असते, त्याच्याकडे पैसे नाही तर तो ते बिझनेसमधनं ऑन अ रिटर्नेबल बेसिस हे पैसे विड्रॉ करू शकतो. दॅट इज कॉल्ड ड्रॉइंग. तर आता आपला बिझनेस चालू झाला, कॅपिटल इन्फ्युजन झालं, ड्रॉइंग्स पण झाले. आता पुढची जी कन्सेप्ट आहे दॅट इज डेटर्स. डेटर इज अ पर्सन हू ओज समथिंग टू अदर्स. ओज म्हणजे तो पैसे देणं लागतो. म्हणजे समजा आपण कोणाला आपला जो बिझनेस आहे त्या बिझनेससाठी आपण कोणाला माल विकला तर ते आपले डेटर्स होतात, त्यांच्याकडनं आपल्याला पैसे येणं लागतं. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या पहिल्या एपिसोडपासून आंब्याचा सीझन चालू आहे, आपण आपलं सिम्पल जर का आंब्याचंच एक्झाम्पल घेतलं आणि मी जर का तुमच्याकडनं आंबे विकत घेतले तर मी तुमचा डेटर, कारण मी तुम्हाला पैसे देणं लागतो. किंवा तुम्ही जर का माझ्याकडनं आंबे विकत घेतले असतील तर तुम्ही मला त्या आंब्याचे पैसे देणं लागतं. जर का तुम्ही उधारीवरती म्हणजे क्रेडिटवरती जर का ते आंबे माझ्याकडनं घेतले असतील तर तुम्ही मला ते आंब्याचे पैसे देणं लागता, तर तुम्ही माझे डेटर्स आहात. तर डेटर्स इज अ पर्सन हू ओज समथिंग टू अदर. आणि याची जर का टेक्निकल डेफिनेशन जर का आपण अजून थोडीशी मोठी अशी टेक्निकल डेफिनेशन जर का बघायचं झालं, अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज ऑल्सो नोन ॲज अ डेटर. अ डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस. म्हणजे ज्या बिझनेसकडनं त्यांनी माल विकत घेतलेला आहे त्याला तो पैसे देणं लागतो. आता आपला जो माल आहे, आपण जो माल विकतो तो नॅचरली कोणाकडनं तरी आपण तो माल विकत घेतो. ज्याच्याकडनं आपण माल विकत घेतो तो आपला क्रेडिटर, कारण आपण त्याला पैसे देणं लागतो. अ क्रेडिटर इज अ पर्सन हू ओज समथिंग फ्रॉम अदर्स. तर याच्यामध्ये टू आणि फ्रॉम हे जे दोन आहेत शब्द, हे डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे. डेटर्समध्ये आपण काय म्हणतो, अ डेटर इज अ पर्सन हू ओज समथिंग टू अदर्स आणि क्रेडिटर इज अ पर्सन हू ओज समथिंग फ्रॉम अदर. तर हे टू आणि फ्रॉम हे लक्षात ठेवलं की डेटर्स आणि क्रेडिटर्समधला जो फरक आहे तो आपल्या अगदी स्पष्टपणे लक्षात येईल. क्रेडिटर, अ पर्सन टू whom business has to pay for getting goods or services on credit is also known as creditor. A creditor is a person to whom business owes money. म्हणजे creditor is a person ज्याला आपण पैसे देणं लागतो. म्हणजे ज्यांच्याकडनं आपण उधारीवरती माल घेतला असेल तो आपला क्रेडिटर, आपण त्याला पैसे देणं लागतो. आता बिझनेसमध्ये बऱ्याचदा असंही होतं की आपण माल विकतो पण त्या मालाचे पैसे आपल्याला येत नाहीत. ते पैसे आपले बुडीत खात्यात जातात. ते बुडीत खात्यात जाणारे जे पैसे असतात त्याला बॅड डेट असं म्हणतात. म्हणजे जे डेटर्स असतात त्यांचेच बॅड डेट्स होतात. बॅड डेट, अँड इररिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम अ डेटर इज नोन ॲज बॅड डेट. म्हणजे जे पैसे आपल्याला मिळत नाहीत दॅट इज बॅड डेट. आता बऱ्याचदा बँकांच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो NPAs म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स बँकेच्या, त्यासुद्धा ज्या वेळेला बँक ते पैसे राईट ऑफ करते ते बॅड डेट या नावाखालीच ते राईट ऑफ करतात. तर बॅड डेट म्हणजे जे डेटर्सचे पैसे आपल्याला मिळत नाहीत आणि ते आपल्याला राईट ऑफ करायला लागतात, दॅट इज कॉल्ड बॅड डेट. म्हणजे बुडीत खात्यात गेलेले आपले पैसे, थोडक्यात सांगायचं तर. तर आपण बिझनेस बघितला, कॅपिटल बघितलं, ड्रॉइंग बघितलं, नंतर डेटर्स, क्रेडिटर्स आणि बॅड डेट्स बघितलं. आता त्याच्यानंतर बिझनेस म्हणलं की नॅचरली आपण आपल्याकडनं खर्च होत असतो. आपली जर का बिझनेस जर का आपल्याला मोठा करायचा असेल तर एक्सपान्शन करावं लागतं आणि एक्सपान्शन करताना नॅचरली खर्च होतो. तर तो खर्च जो होतो तो दोन प्रकारचा होतो. एक असतो कॅपिटल एक्सपेंडिचर आणि दुसरा असतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंटचं जे बजेट असतं त्या बजेटमध्ये बऱ्याचदा आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा शब्द ऐकला असेल. तर तो शब्द काय आहे ते आपण 1-2 मिनिटामध्ये बघू. पहिला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय ते बघू.
द एक्सपेंडिचर इज इन्कर्ड टू acquire fixed asset or to increase the value of fixed asset. It gives the benefit for a long period of time and it is a non-recurring in nature. कॅपिटल एक्सपेन्सेस जे असतात, आपले प्लांट अँड मशिनरी असेल किंवा बिल्डिंग असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, फिक्स्चर असेल, इलेक्ट्रॉनिक आयटम्स असतील, जे आपल्या बिझनेससाठी जे आपल्याला लागतात. आता बिल्डिंग समजा अनलेस अँड अंटिल आपण एक्सपान्शनला जात नाही, तोच तर आपण एकदा आपली जागा घेतली की प्रत्येक वर्षाला काय आपण वेगवेगळी जागा घेत नाही, अनलेस वी हॅव टू इन्क्रीज द बिझनेस. तर हे जे एक्सपेन्सेस असतात, या एक्सपेन्सेसमधनं आपल्याला आपला रेव्हेन्यू जनरेट करता येतो. मग त्याचा उपयोग जो आहे, प्लांट अँड मशिनरी असेल तर त्याच्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो गुड्सचं, ते विकतो, त्याच्यापासून आपल्याला पुढे मल्टिपल इयर्सला किंवा पुढची कित्येक अनेक वर्ष आपल्याला त्यातनं आपल्याला रेव्हेन्यू मिळतो. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जो लॉंग टर्मसाठी असतो आणि अशा ॲसेट्समध्ये आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो, जो खर्च करतो, त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतात. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅव्हिंग इमिजिएट ऑर शॉर्ट टर्म बेनिफिट मे बी लेस दॅन 1 year. म्हणजे समजा सॅलरीज असतील किंवा बाकीचे MSCBचं बिल असेल, ऑल दिस इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इट डज नॉट इन्क्रीज प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ अन ऑर्गनायझेशन. कॅपिटल एक्सपेंडिचरनी मॅन्युफॅक्चरिंग वाढवलं, आपलं स्टोरेज आपलं वाढवलं, तर त्याच्यामुळे आपला प्रॉफिट इन्क्रीज होतो. पण हे जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, याच्यामुळे आपला प्रॉफिट इन्क्रीज होत नाही. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तो आपला बिझनेस रनिंग ठेवायला, आपली गोईंग कन्सर्न ठेवायला, जो आपल्याला कंटिन्युअसली डे टू डे, मंथ टू मंथ जो एक्सपेंडिचर करायला लागतो, त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो. These are normally day-to-day operating expenses of a business organization and appear on the debit side of trading account or profit and loss account. खर्च आहे म्हणून तो आपल्या P&Lच्या डेबिट साईडला येतो, पण कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे ते आपल्या बॅलन्स शीटला, ॲसेट साईडला येतं. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर रिझल्ट्स इन ॲसेट्स whereas रेव्हेन्यू एक्सपेंडिचर रिझल्ट्स इन आवर एक्सपेन्सेस जे P&Lला जातात आणि वर्षाच्या अखेरीला त्याचा हिशोब झिरो होतो. याच्यामध्ये तिसरा एक प्रकार आहे छोटासा, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे काय, की जर का कुठला रेव्हेन्यू एक्सपेन्स आपण जास्त पिरियडसाठी केलेला असेल, म्हणजे समजा आपण अकाउंटिंग पिरियड पकडलं 23-24 तर काही अकाउंटिंग पिरियड घेतलं आणि समजा आपण कुठली ॲडव्हर्टाईज केली आणि ती ॲडव्हर्टाईज आपण मार्चमध्ये केली आणि त्या ॲडव्हर्टायझिंगचा जो काही त्याचा खर्च असेल, तो खर्च आपल्याला नॅचरली जो ॲडव्हर्टाईज आपल्यासाठी तयार करेल, जे ॲक्टर्स असतील, प्रोडक्शन कॉस्ट असेल, डायरेक्शन कॉस्ट असेल किंवा बाकीचे आयटम्स त्यात वापरले त्याची कॉस्ट असेल, ती आपल्याला एकदाच करायला लागते. पण ती ॲडव्हर्टिजमेंट पुढच्या 12 महिन्यासाठी जर का आपण TV वरती म्हणा किंवा रेडिओवरती आणणार असू, तर आपण जरी समजा मार्चमध्ये तो एक्सपेन्स केलेला असेल, तरी तो एक्सपेन्स आपल्याला पुढच्या 12 महिन्यासाठी म्हणजे मार्च टू मार्च आपल्याला डिफर करता येतो. ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेस इज अ रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, बट देन जो आपल्याला तो 12 महिन्यासाठी आहे म्हणून आपण उरलेले 11 महिने, मार्चमध्ये 1 महिन्याचा बुक करून उरलेले 11 महिने आपण डिफर्ड करू शकतो. हे डिफर्ड करताना हा बॅलन्स शीटला आपल्या ॲसेट साईडला डिफर्ड एक्सपेन्सेस किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येतो. तर आपण बिझनेस चालू केला, कॅपिटल, ड्रॉईंग, डेटर्स, क्रेडिटर्स आणि एक्सपेन्सेस पण बघितले. आता आपण पुढे जाऊया. ज्यावेळेला आपण सेल करतो, विक्री करतो, त्यावेळेला नॅचरली आपल्याला आपले कस्टमर्स डिस्काउंट मागतात. आपण सुद्धा कुठल्या खरेदीला गेलो की आपण आपल्यासाठी त्याला सांगतो दुकानदाराला काही डिस्काउंट नाही का, किंवा कुठे हॉटेलमध्ये जरी गेलो, ट्रिपला गेलो, त्याला विचारतो हॉट डेला आलो, काही डिस्काउंट नाही का. तर बिझनेसमध्ये सुद्धा असे डिस्काउंट असतात आणि हे डिस्काउंट 2 प्रकारचे असतात. एक असतात ट्रेड डिस्काउंट आणि एक असतो कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट जो असतो तो नेहमी जो लिस्ट प्राईस असते त्या लिस्ट प्राईसवरती जो डिस्काउंट देतात तो ट्रेड डिस्काउंट असतो आणि त्याचं अकाउंटिंग होत नाही. ट्रेड डिस्काउंटचं अकाउंटिंग कधी होत नाही. म्हणजे समजा 1000 रुपयाचा कुठला आयटम असेल आणि तो आपल्याला जर का 900 रुपयाला मिळाला, तर आपल्या बुक्समध्ये सुद्धा 900 रुपयांनीच एंट्री होते आणि जो विकतो त्याच्या बुक्समध्ये सुद्धा 900 रुपयांनीच एंट्री होते. टेक्निकल टर्म्समध्ये जर का बोलायचं झालं तर इट इज अन अलावन्स गिवन ऑन कॅटलॉग or list price of goods. This discount is allowed at the time of purchase or sale of the goods. म्हणजे
त्याच वेळेला, हा डिस्काउंट नंतर देत नाहीत, हा डिस्काउंट त्याच वेळेला देतात. आणि व्हॅल्यू ऑफ गुड्स परचेस सोल्ड इज रेकॉर्डेड इज नेट ऑफ दॅट डिस्काउंट, दॅट इज आफ्टर द डिडक्शन ऑफ अमाऊंट ऑफ ट्रेड डिस्काउंट इज अलाउड. म्हणजे जो ट्रेड डिस्काउंट अलाउ केलेला आहे त्याच्यानंतर जी अमाऊंट असेल त्या अमाऊंटनी आपला सेल असेल किंवा ज्यांनी विकत घेतला असेल, त्यांनी परचेस केला असेल, तो त्याला रेकॉर्ड करतो. एक्झाम्पल आपण बघितलं, पुन्हा एकदा सांगतो. इफ गुड्स ऑफ 1000 रुपीज आर सोल्ड ॲट अ 5% डिस्काउंट, म्हणजे 50 रुपयाचा डिस्काउंट होतो, तर त्याची एंट्री करताना ही 950 रुपयांनी त्याची एंट्री होते. दिस इज कॉल्ड ट्रेड डिस्काउंट. दुसरा डिस्काउंट असतो कॅश डिस्काउंट. आता हा कॅश डिस्काउंट जो आहे, इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाइम ऑफ रिसीट. म्हणजे ज्यावेळेला आपण पेमेंट करतो त्यावेळेला हा कॅश डिस्काउंट आपल्याला मिळतो. याचं मात्र अकाउंटिंग होतं कॅश डिस्काउंटचं. दिस इज नथिंग बट द कन्सेशन गिवन टू द परचेसर फॉर प्रॉम्प्ट पेमेंट ऑर इमिजिएट पेमेंट. कधी कधी असंही होतं, कस्टमर पैसे देत नसेल तर त्याला सांगण्यात येतं, बाबा पैसे दे, वाटलं तर 2% कमी कर आणि उरलेले पैसे दे. तर दिस इज नथिंग बट कॅश डिस्काउंट. पण या कॅश डिस्काउंटची मात्र एंट्री होते. आणि हा जो कॅश डिस्काउंट आहे, हा कॅश डिस्काउंट इज अ लॉस टू द सेलर अँड गेन टू द बायर. ट्रेड डिस्काउंट जो असतो तो ट्रेड डिस्काउंट ऑलरेडी सेलरने फॅक्टर केलेला असतो की बाबा लिस्ट प्राईसवरती मी प्रत्येक माझा जो ग्राहक आहे त्याला 10% डिस्काउंट असाही देणारच आहे. त्याच्यामुळे त्याचं प्रॉफिटेबिलिटीचं जे कॅल्क्युलेशन असतं ते 10% मायनस करूनच केलेलं असतं. पण हे कॅश डिस्काउंट ज्यावेळेला अजून ॲडिशनल द्यायला लागतो, ट्रेड डिस्काउंट 10% दिला, हे 2% परत दिले, तर हा 2% जो आहे, हा 2% सेलरचा जो सेल्स आहे त्याच्यामध्ये त्याला नेट लॉस आहे आणि त्याच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये पण त्याला याचा लॉस होतो. चला आता थोडंसं पुढे जाऊया. सेल झाला आपला, ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट झाला, आपला बिझनेस सुरू होऊन 4-5 वर्ष झाली. तर त्याच्यामध्ये काही काही बिझनेस अनफॉर्च्युनेटली असंही होतं की जे पुढे जाऊन चालत नाही, ते बंद करायला लागतात. आणि तिथेच सॉल्वंट आणि इन्सॉल्वंट या दोन टर्म्स आपल्याला ऐकायला मिळतात. सॉल्वंट म्हणजे काय, तर इफ अ पर्सन्स ॲसेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज. म्हणजे पर्सनच्या ज्या ॲसेट्स आहेत त्याच्यापेक्षा त्याच्या लायबिलिटी जर का कमी असतील, म्हणजे 1,00,000च्या ॲसेट्स असतील आणि 80,000च्या लायबिलिटीज असतील, तर त्याच्या ॲसेट्स 20,000नी जास्त आहेत, म्हणजे तो पर्सन, तो बिझनेस जो आहे तो सॉल्वंट बिझनेस आहे, तो प्रोप्रायटर सॉल्वंट प्रोप्रायटर आहे असं आपण म्हणू शकतो. लायबिलिटीज म्हणजे काय, आपली देणी. ॲसेट्स म्हणजे काय, की बाबा आपण या ॲसेट्स विकून तेवढे पैसे आपल्या बिझनेससाठी किंवा आपल्यासाठी उभे करू शकतो. तर माझा 80,000चा समजा माझं देणं आहे आणि त्याच्यासमोर माझ्याकडे 1,00,000चे ॲसेट्स आहेत. तर अनफॉर्च्युनेटली मला उद्या जर का माझा बिझनेस बंद करायला लागला तर मला ज्यांना पैसे द्यायचे ते पैसे मी अगदी आरामात 1,00,000च्या माझ्या ॲसेट्स विकून 80,000चं देणं मी देऊ शकतो. सो द बिझनेस इज सॉल्वंट, म्हणजे ॲसेट्स आर मोर दॅन द लायबिलिटीज. आता सॉल्वंट म्हणजे काय आपण बघितलं, तर इन्सॉल्वंट म्हणजे काय, तर इन्सॉल्वंट म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट. लायबिलिटीज आर मोर दॅन ॲसेट्स. म्हणजे जर का धंदा बंद करायची वेळ आली, पाळी आली, तर लायबिलिटीज समजा 1,10,000 आहेत, ॲसेट्स फक्त 1,00,000चं आहेत, तर उरलेले जे 10,000 आहेत त्याचा प्रॉब्लेम आहे. तर अशा केसमध्ये दिस इज कॉल्ड इन्सॉल्वन्सी. दिस इज कॉल्ड इन्सॉल्वंट. अ पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज ॲसेट्स इज ॲन इन्सॉल्वंट पर्सन. त्याच्यानंतर जे येतं ते अकाउंटिंग पिरियड. नॉर्मली अकाउंटिंग पिरियड जो असतो तो 12 महिन्याचा असतो आणि आपल्या इंडियामध्ये एप्रिल टू मार्च हा अकाउंटिंग पिरियड असतो. युरोपियन जर का कुठली कंपनी असेल तर ऑक्टोबर टू सप्टेंबर असतो आणि US वाल्या कुठल्या कंपनी असतील तर जानेवारी टू डिसेंबर असतं. पण आपल्याकडे ट्रॅडिशनली आणि हिस्टॉरिकली सुद्धा एप्रिल टू मार्च हे आपलं अकाउंटिंग इयर आहे. आता ज्या फॉरेनच्या कंपनीज आपल्याकडे इथे काम करतात त्यांच्याकडे दोनदा क्लोजिंग होतं. टॅक्स पर्पजसाठी एप्रिल टू मार्चला त्यांचं क्लोजिंग असतं, पण त्यांचे जे इंटरनल त्यांचे जे रिझल्ट्स आहेत ते त्यांना त्यांची जी पेरेंट कंपनी असते त्या पेरेंट कंपनीबरोबर मर्ज करायला लागतात. त्याच्यासाठी पेरेंट कंपनीचं जे अकाउंटिंग इयर आहे त्याप्रमाणे त्यांचं क्लोजिंग त्यावेळेला सुद्धा होतं. म्हणजे ऑक्टोबर टू सप्टेंबर समजा कुठली कंपनी असेल युरोपची तर ऑक्टोबर टू सप्टेंबर त्यांचं क्लोजिंग होतं, प्लस एप्रिल टू मार्च ऑल्सो त्यांचं क्लोजिंग होतं फॉर टॅक्स पर्पज, फॉर पेईंग टॅक्सेस इन इंडिया. तर इट इज अ पिरियड ऑफ 12 months फॉर विच अकाउंट्स आर मेंटेन्ड अँड क्लोज बाय द प्रोप्रायटर.
अकाउंट्स क्लोज करायला लागतात, P&L क्लोज करायला लागतो, जो काय बॅलन्स असेल तो बॅलन्स शीटला जातो. इन्कम साईड जास्त असेल खर्चापेक्षा तर प्रॉफिट अँड लॉस काय हे आता 4-5 मिनिटांमध्ये अजून पुढे येईलच. आणि खर्च जर का जास्त असेल तर तो आपला लॉस असतो. तो बॅलन्स शीटला कुठे जातो हे आपण एका 5 मिनिटांमध्ये बघूया. त्याच्यानंतर ट्रेडिंग कन्सर्न आणि नॉन प्रॉफिट कन्सर्न अशा पण दोन कन्सेप्ट अकाउंटिंगमध्ये येतात. ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे बिझनेस कन्सर्न एस्टॅब्लिश विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ जनरेटिंग प्रॉफिट. सिंपल डेफिनेशन, प्रॉफिट कमवायच्या हेतूने जो बिझनेस चालतो त्याला ट्रेडिंग कन्सर्न असं म्हणतात. आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नॉर्मली NGOज असतील, शाळा असतील. आजकाल शाळा भरपूर पैसे कमवतात, हॉस्पिटलसुद्धा भरपूर पैसे कमवतात. पण अकाउंटिंग लँग्वेजमध्ये, अकाउंटिंगच्या टर्मिनॉलॉजीमध्ये त्यांना नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा भाग, आपले 4-5 वर्ष 10 वर्ष बिझनेस चांगला चालू आहे तर त्या बिझनेसचं गुडविल आपलं मार्केटमध्ये असतं. थोडक्यात सांगायचं तर गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. आता इंडिव्हिज्युअलचं तर आपण इन टर्म्स ऑफ मनी एक्सप्रेस करू शकत नाही, पण त्या माणसाची जी प्रसिद्धी असेल, त्या माणसाचा जो चांगुलपणा असतो समाजातला, त्याच्यामुळे त्याला जो मान मिळतो, आपण इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत ते त्याचं गुडविल आहे असं म्हणतो. तसंच बिझनेस जो आहे तो गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस बट एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. म्हणजे समजा माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि त्याचं गुडविल खूप चांगलं आहे, तर मी ज्यावेळेला माझा बिझनेस विकीन त्यावेळेला माझ्या बिझनेसची जी एंटरप्राइज व्हॅल्यू आहे ते एंटरप्राइज व्हॅल्यूचाच मला मिळेलच, पण माझं जे गुडविल आहे मार्केटमध्ये, माझ्या बिझनेसचं जे नाव आहे त्या नावाचं जे मार्केटमध्ये जी व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी मला गुडविलसाठी सुद्धा एक सेपरेट रक्कम मी ज्यावेळेला माझा बिझनेस विकेन त्यावेळेला मला मिळते. गुडविल कसं कॅल्क्युलेट होतं आणि त्याचे काय काय प्रकार आहेत त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला सेट असतो. जो आपला प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटच्या प्रपोर्शनमध्ये आपलं गुडविल कॅल्क्युलेट होत असतं, तर त्याचा एक सेपरेट फॉर्म्युला आहे. पण थोडक्यात सांगायचं तर गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. आणि दुसरं म्हणजे गुडविल इज अ इनटँजिबल ॲसेट. तर ॲसेटमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, एक असतं टँजिबल ॲसेट आणि दुसरं असतं इनटँजिबल ॲसेट. टँजिबल म्हणजे जी ॲसेट आपण बघू शकतो, ज्याला आपण टच करू शकतो, जे फील करू शकतो, दॅट इज टँजिबल ॲसेट. म्हणजे जी आपल्यामध्ये ती ॲसेट मौजूद आहे, ती ॲसेट आपल्यामध्ये आहे. प्लांट अँड मशिनरी असेल, बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, ज्याला आपण टच करू शकतो, दॅट इज टँजिबल ॲसेट. पण गुडविल इज अ इनटँजिबल ॲसेट. आता पुढची कन्सेप्ट आहे प्रॉफिट ऑर लॉस. सिंपल आहे, जसं मी थोड्या वेळापूर्वी आधीच सांगितलं, बिझनेस आहे म्हटल्यावरती प्रॉफिट किंवा लॉस होणारच. इन्कम जास्त असेल, आपले जे टोटल खर्च आहेत तर नॅचरली आपल्याला प्रॉफिट होतो, आणि खर्च जास्त असतील तर नॅचरली आपल्याला लॉस होतो. सिंपल भाषेत सांगायचं झालं, 50,000 रुपये समजा आपलं इन्कम असेल आणि 30,000 रुपये आपला खर्च असेल, 20,000 रुपये आपला प्रॉफिट झाला. आणि हेच जर का आपण उलटं घेतलं, 30,000 रुपये आपलं इन्कम असेल आणि 50,000 रुपये आपला खर्च असेल तर 20,000 रुपये आपला लॉस झाला. दिस इज प्रॉफिट आणि लॉस. तर प्रॉफिट आणि लॉस जो आहे तो आपलं जे इन्कम आहे त्याच्यावरनं ठरतं. तर आता आपण इन्कम आणि रेव्हेन्यू याच्यामधला डिफरन्स बघू. इन्कम म्हणजे काय? इट इज रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट इज द अमाऊंट रिसिवेबल or realized from services provided and earnings from interest, dividend, commission, etc. आपण जर का कुठल्याही कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस बघितला तर त्याच्यामध्ये इन्कम ज्या वेळेला त्यांचं येतं, तुम्ही पण बघू शकता आजकाल तर ऑनलाईन सगळं दिसतं. कुठल्याही कंपनीचं नाव टाका आणि प्रॉफिट अँड लॉस टाका, तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल, तुम्हाला दोन लाईनी दिसेल. एक लाईन दिसेल इन्कमची, दुसरी लाईन दिसेल अदर इन्कमची, आणि त्याच्या खाली टोटल इन्कम येतं. तर हे टोटल इन्कम काय आहे? जो कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे तो रेव्हेन्यू प्लस कंपनीला समजा कंपनीने बँकेमध्ये FD ठेवली असेल त्याच्यासाठी त्यांना इंटरेस्ट मिळतं. कंपनी समजा कुठल्या एजंटचं काम करत असेल तर कमिशन मिळतं. त्याच्यानंतर कंपनीने कुठले इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर कंपनीला डिव्हिडंड मिळतं. तर हे सगळं अदर इन्कममध्ये जातं. म्हणजे इन्कम ओव्हरऑल लेवलचं जे कंपनीचं इन्कम आहे, कंपनीची विक्री आणि हे बाकीचे जे मी आयटम सांगितले ते, दॅट इज कॉल्ड इन्कम. रेव्हेन्यू म्हणजे जो कंपनीचा जो मेन बिझनेस आहे विक्रीचा, तर त्याच्यातनं जे कंपनीला पैसे मिळतात, त्यातनं जे कंपनीला इन्कम येतं ते कंपनीचा रेव्हेन्यू. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस सोल्ड बाय द कंपनी ऑर बाय द बिझनेस इज इट्स रेव्हेन्यू. तर आता हे ॲज फार ॲज P&L इज कन्सर्न.
म्हणजे आपण रेव्हेन्यू बघितला, आपण इन्कम बघितला, आपण खर्चाचे प्रकार बघितले, कुठले कुठले बघितले, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, हे सगळे बघितले. त्याच्यानंतर आता P&L ऑलमोस्ट झाला. आता आपण वळतो बॅलन्स शीटकडे. बॅलन्स शीटमध्ये दोन साईड असतात, एक ॲसेट असते आणि एक लायबिलिटी असते. जसं प्रॉफिट अँड लॉस किंवा ट्रेडिंग अकाउंटमध्ये एक इन्कम आणि एक्सपेंडिचर असतं, म्हणजे एक साईड इन्कमची, एक साईड एक्सपेंडिचरची. प्रॉफिट अँड लॉस असतं ते एक साईड प्रॉफिटची, एक साईड एक्सपेंडिचरची. तसं बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटी हे दोन प्रकार असतात. आता पहिला आपण ॲसेट्स बघूया. कॅपिटल एक्सपेंडिचर जे आपण केलं होतं, आपण जे बघितलं होतं, त्याचा आणि या ॲसेटचा संबंध आहे. ॲसेट म्हणजे काय? एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन that has a monetary value is called an asset. The ownership of the asset must be with the business. म्हणजे लँड असेल, बिल्डिंग असेल, पेटंट्स असतील, कॉम्प्युटर्स, फर्निचर फिक्चर्स असतील, ते त्या बिझनेसनी ओन करायला पाहिजेत, तर ते त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये येतात. म्हणजे ॲसेट म्हणजे ॲसेट रिझल्ट्स इन व्हॅल्यू ॲड, म्हणजे जी विक्री आहे. ॲसेट्स रिझल्ट्स इन ॲडिशन इन टू प्रॉफिट. ॲसेट्स रिझल्ट्स इन इन्क्रीज इन द सेल्स. these are called assets of the company or assets of the business. याच्यामध्ये पण दोन तीन प्रकार आहेत. एक असतं फिक्स ॲसेट म्हणजे नॉन करंट ॲसेट, दुसरं असतं करंट ॲसेट आणि तिसरं आहे फिक्स्टिशियस ॲसेट्स. फिक्स ॲसेट म्हणजे काय? द ॲसेट विच गिव्स लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर नोन ॲज फिक्स ॲसेट. आता प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर, बिल्डिंग्स असेल, याचा लॉंग टर्म बेनिफिट आपला जो बिझनेस आहे त्या बिझनेसला मिळतो, तर दिस इज कॉल्ड फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेट्समध्ये टँजिबल आणि नॉन टँजिबल हे दोन्ही प्रकार येऊ शकतात. म्हणजे गुडविल जे आहे दॅट इज ऑल्सो फिक्स ॲसेट्स, कारण त्याच्यामध्ये कंटिन्युअस बेसिसवरती ॲडिशन होत असते आणि ते लॉंग टर्मसाठी असतात. सो गुडविल इज ऑल्सो अ पार्ट ऑफ फिक्स ॲसेट, बट इट इज अ इनटँजिबल फिक्स ॲसेट. करंट ॲसेट्स म्हणजे काय? ज्या टेम्पररी पिरियडसाठी आपल्या ॲसेट्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल डेटर्स असेल, कॅश आणि बँक बॅलन्स असेल, these all are called bills receivable असेल, these all are called current assets. Assets which are held in the business for the operating year and can be converted into cash very easily are called as current asset. Fixed assets are not very easily convertible into cash, पण current assets जे आहेत त्या current assets liquid assets असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेटर्स which are immediately or can be converted into cash. These assets are for temporary period, for a particular period. So these assets are called current because they are current in nature. They are not fixed. आपण कसं, तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो बघा, पटतंय का? आपली फॅमिली असते, 4 जणांची फॅमिली असते. तर आपण आपल्या ह्याच्यात राहतो घरामध्ये, तर आपले जे 4 मेंबर आहेत, वी कॅन कन्सिडर देम ॲज अवर फिक्स ॲसेट. त्याच्यानंतर आपल्याकडे गेस्ट येतात, आपल्याकडे मित्रमंडळी आपले येतात, वी कॅन कन्सिडर देम ॲज करंट ॲसेट. किंवा गेस्ट येतात, 4-5 दिवस राहतात, जातात. मित्र येतात संध्याकाळी पार्टीला किंवा जेवायला येतात, आणि पार्टी झाली, पर्पज सर्व झाला की ते आपापल्या घरी परत जातात. तर हा मेन आहे डिफरन्स फिक्स ॲसेट्स आणि करंट ॲसेट्सचा. फिक्स्टिशियस ॲसेट्स म्हणजे काय? दीज ॲसेट्स आर नॉट रिप्रेझेंटेड बाय टँजिबल पोझिशन ऑर प्रॉपर्टी. मगाशी आपण ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेन्सेसचं एक्झाम्पल बघितलं. तो डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असतील, लाईक ॲडव्हर्टिजमेंट फॉर 4 years. आपण एकच वर्ष बघितलं, पण असं येऊ शकतं की 4 वर्षासाठीचा ॲडव्हर्टिजमेंटचा एक्सपेन्सेस आहे जो आपण डिफर्ड करू शकतो. तो बॅलन्स शीटला ॲसेट साईडला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून येतो, डिफर्ड एक्सपेन्सेस म्हणून येतो. ऑल दीज टाईप्स ऑफ एक्सपेन्सेस विच आर लाईंग इन बॅलन्स शीट आर अवर फिक्स्टिशियस ॲसेट्स. तर दिस इज ॲज फार ॲज ॲसेट्स आर कन्सर्न. ॲसेटबद्दल 3 प्रकारचे ॲसेट्स आपण आता बघितले. त्याच्यानंतर लायबिलिटीज. लायबिलिटीमध्ये सुद्धा फिक्स लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज असे 2 प्रकार आहेत. लायबिलिटीमध्ये थोडक्यात काय? अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स इज नोन ॲज लायबिलिटी. म्हणजे आपण दुसऱ्याला जे देणं लागतो दॅट इज नथिंग बट आवर लायबिलिटी. इट इज अ डेट ऑर अन अमाऊंट ड्यू फ्रॉम द बिझनेस टू अदर्स. म्हणजे आयदर आपलं कर्ज किंवा आपण जे माल परचेस केलेला आहे किंवा ॲसेट्स परचेस केलेले आहेत, त्या फिक्स ॲसेट्स पण असतील, तर त्याच्यासाठी आपण जे देणं लागतो दॅट इज नथिंग बट आवर लायबिलिटीज. किंवा आपण बँकेकडनं लोन घेतलेलं असेल, आपले क्रेडिटर्स असतील, बँकेचा ओव्हरड्राफ्ट असेल, किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेएबल असतील की जे एका वर्षामध्ये पैसे नाही म्हणून आपण पे नाही करू शकलो. दीज आर ऑल आवर लायबिलिटी. सोपं एक्झाम्पल, आपण घर घेतो
आपण घर आपल्या नावावरती असतं, म्हणजे घर ही आपली फिक्स ॲसेट झाली. पण आपण घरासाठी समजा 1 कोटीचं घर आहे, आपल्याकडे 20 लाख आहेत, आपण 80 लाखाचं कर्ज घेतलं, तर जे 80 लाख आहेत ती आपली लायबिलिटी आहे. घर आपलं ॲसेट आहे आणि उरलेले 80 लाख जे आपण बँकेकडनं कर्ज घेतले ते कर्ज आपली लायबिलिटी आहे. आणि आता कर्जाचा विषय निघालाच आहे, तर कर्जावरचं जे व्याज आहे दॅट इज आवर कॅपिटल एक्सपेंडिचर असं आपण म्हणू शकतो. तर फिक्स लायबिलिटी म्हणजे काय आपल्याला समजलं. आता आपण करंट लायबिलिटीज म्हणजे काय ते बघूया. करंट लायबिलिटीज टेक्निकल भाषेत जर का बोलायचं झालं तर शॉर्ट टर्म लायबिलिटीज पेएबल विदिन अ इयर आर कॉल्ड करंट लायबिलिटीज. म्हणजे ज्या 12 महिन्याच्या आत त्याचा आपल्याला पेमेंट करायचं आहे, जी लायबिलिटी आपल्याला 12 महिन्याच्या आत क्लिअर करायची आहे, दोज लायबिलिटीज आर कॉल्ड करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज अराइज इन द रेग्युलर करंट ऑपरेशन्स ऑफ द बिझनेस. म्हणजे जे आपल्या बिझनेसचे जे रेग्युलर ऑपरेशन्स आहेत, म्हणजे आपण जे जो आयटम किंवा जो माल आपण विकत घेतो त्याच्यासाठी म्हणून जे आपण देणं लागतो, ऑल दोज आर कॉल्ड करंट लायबिलिटीज. दीज लायबिलिटीज आर नॉट नॉर्मली सेक्युअर्ड. क्रेडिटर्स आणि डेटर्स हे नॉर्मली सेक्युअर्ड नसतात अनलेस आपण बँक गॅरंटी जर का दिली असेल किंवा अजून कुठली कॉर्पोरेट गॅरंटी जर का दिली असेल तरच त्यांना आपण सेक्युअर म्हणू शकतो. अदरवाईज दीज आर नॉन सेक्युअर. क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, दीज ऑल आर करंट लायबिलिटीज. त्याच्यानंतर आता आपण बॅलन्स शीटमध्ये आहोत. थोड्या वेळापूर्वी आपण सॉल्वंट आणि इन्सॉल्वंट याच्यामधला डिफरन्स बघितला. सॉल्वंट म्हणजे काय आणि इन्सॉल्वंट म्हणजे काय हे आपण बघितलं. तसंच नेटवर्थ ऑर ओनर्स इक्विटी ऑर कॅपिटल म्हणजे काय हे आपण आता बघूया. नेटवर्थ म्हणजे काय. नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स इक्विटी इज इक्वल टू कॅपिटल ऑर ओनर्स कॅपिटल इज इक्वल टू टोटल ॲसेट्स मायनस टोटल लायबिलिटी. इन सिम्पल वर्ड्स दिस इज अ नेटवर्थ. म्हणजे बिझनेस जर का सॉल्वंट असेल तर कंपनीचं नेटवर्थ हे ऑलवेज पॉझिटिव्ह असतं आणि कंपनी जर का इन्सॉल्वंट असेल, बिझनेस जर का इन्सॉल्वंट असेल तर नेटवर्थ जे आहे ते ऑलवेज निगेटिव्ह असतं. म्हणजे लायबिलिटीज आर मोर दॅन ॲसेट्स. तर हे आता नेटवर्थ बघितल्यानंतर आपण लायबिलिटीमध्ये करंट लायबिलिटी आणि फिक्स लायबिलिटी बघितल्या. तर त्याच्याचबरोबर एक कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणून सुद्धा असतं. कॉन्टिंजंट म्हणजे काय. विच मे ऑर मे नॉट अराइज, दॅट इज कॉल्ड कॉन्टिंजंट लायबिलिटी. म्हणजे ती होऊ पण शकते किंवा नाही पण होऊ शकते. ही जी कॉन्टिंजंट लायबिलिटी असते ती आपल्या बुक्समध्ये येत नाही, तर त्याचं मेन्शन जे असतं ते आपल्याला बॅलन्स शीटच्या खाली ॲज अ फुटनोट मेन्शन करावं लागतं की आमची कॉन्टिंजंट लायबिलिटी इतकी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याने कोणी कंपनीवरती क्लेम केला असेल. समजा आपला एखादा स्टाफ आहे, त्यांनी आपल्यावरती समजा 5,000 रुपयाचा 10,000 रुपयाचा क्लेम केलेला असेल की ज्या क्लेमला काहीच बेस नाही आहे, तर दॅट इज आवर कॉन्टिंजंट लायबिलिटी. टिल द टाईम दॅट क्लेम डझंट बिकम रियालिटी, टिल द टाईम दॅट इज अ कॉन्टिंजंट लायबिलिटी. पण द मोमेंट इट बिकम्स अ रियालिटी देन दॅट बिकम्स आवर बिझनेस लायबिलिटी. मग ती खाली जे फुटनोट असतं त्या फुटनोटमधनं ॲक्च्युअली आपल्या बॅलन्स शीटमध्ये येते. आपल्याला ती लायबिलिटी रेकग्नाइज करायला लागते. बट टिल देन कॉन्टिंजंट लायबिलिटी विच मे और मे नॉट अराइज इज अ कॉन्टिंजंट लायबिलिटी. तर या अकाउंटन्सीच्या भागामध्ये आपण P&L, बॅलन्स शीट, P&Lचे कंटेंट, बॅलन्स शीटचे कंटेंट आणि त्याचा अर्थ काय हे आपण बघितलं. एक्सपेन्सेसचे आपण टाईप्स बघितले. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट्स अँड लायबिलिटीज बघितल्या. फिक्स ॲसेट बघितल्या, करंट ॲसेट बघितल्या, फिक्स लायबिलिटीज बघितल्या, करंट लायबिलिटीज बघितल्या, सॉल्वंट आणि इन्सॉल्वंट म्हणजे काय ते बघितलं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण या सगळ्याचा जो फायनल जो रिझल्ट असतो तो रिझल्ट काय असतो, तर बिझनेस आपला जो आहे तो गोईंग कन्सर्न कसा ठेवायचा किंवा गोईंग कन्सर्न असताना आपण जे अकाउंटिंग करतो त्या अकाउंटिंगमध्ये कुठल्या कन्सेप्ट्स किंवा कुठल्या गाईडलाईन्स आपण वापरतो. तर पुढचा भाग आपला त्याच्यावरती येईल आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल जे डेबिट क्रेडिट आहे, म्हणजे जे अकाउंटिंगचे जे रूल्स आहेत, जे 3 आपले अकाउंटचे टाईप असतात, पर्सनल, रिअल, नॉमिनल, त्याच्यामध्ये अकाउंट आयडेंटिफाय कसं करायचं की कुठला अकाउंट पर्सनलमध्ये येतो, कुठला अकाउंट रिअलमध्ये येतो, कुठला नॉमिनलमध्ये येतो, डेबिट क्रेडिटचे रूल्स काय आहेत आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन या अकाउंटिंगच्या याच्यामध्ये फिट कसं करायचं हे सगळं आपलं त्याच्यानंतरचा जे आपलं लेक्चर असेल त्याच्यामध्ये येईल. तसं आपल्या पहिल्या का दुसऱ्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की वेदर अकाउंटिंग इज अ आर्ट ऑर सायन्स, वेदर बुककीपिंग अँड अकाउंटन्सी इज अ आर्ट अँड सायन्स. तर चंद्रगुप्त मौर्याचं उदाहरण आपण बघितलं होतं आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये
तोपर्यंत ते आर्ट होतं. 1494ला ज्या वेळेला डबल एंट्री सिस्टम आली, ज्या वेळेला अकाउंटिंगचे रूल आले, त्यावेळेला ते सायन्स बनलं. तर याच सायन्सची सगळी माहिती आपण आपल्या पुढचे जे आता आपले काही लेक्चर्स येतील त्याच्यामध्ये ॲक्च्युअल जे अकाउंटिंग असतं ते कसं चालतं किंवा ॲक्च्युअल अकाउंटिंग कसं करायचं आणि ॲक्च्युअल अकाउंटिंगमध्ये आपण स्वतः एक्सपर्ट कसं बनायचं हे सगळं आपल्या पुढच्या काही लेक्चर्समध्ये आता येईल. हे लेक्चर तुम्ही पूर्ण बघितलं, थोडा मोठा भाग झाला पण तरी तुम्ही पूर्ण बघितलात, आत्ता शेवटपर्यंत थांबला असाल तर तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.